मी जान्हवी पंचपूर. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज मला व्हिडिओ सुरू करताना एक विशेष आनंद होत आहे. वाय? बिकॉज दिस इज माय 100th व्हिडिओ. आपण IIT आणि मेडिकल या एंट्रन्ससाठी जे व्हिडिओज केलेत त्याच्यामधला हा माझा 100वा व्हिडिओ आहे. म्हणजे थोडक्यात आधीच्या 99 व्हिडिओज मध्ये तुम्हाला बाकीची सगळी इन्फॉर्मेशन नक्कीच मिळेल. ओके. आधी आपण फिजिकल केमिस्ट्रीवरच्या काही टॉपिक्स वरती व्हिडिओज केलेत. त्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे पिरियॉडिक टेबल त्यावरती व्हिडिओज आहेत आणि आता हे ऑर्गॅनिकचे व्हिडिओज आहेत. सो माय रिक्वेस्ट टू यू इज प्लीज व्हिजिट ऑल माय व्हिडिओज. माझ्या युट्यूब चॅनलला व्हिजिट करा, त्याच्यामधले वेगवेगळे व्हिडिओज बघा, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करा. मी प्रत्येक कन्सेप्ट वरती एक एक व्हिडिओ केलाय म्हणून तर एवढे 100 व्हिडिओ झालेत. अजून म्हणायला गेलं तर टॉपिक 4 किंवा 5च कम्प्लीट आहेत. ठीक आहे. सो तुम्ही नक्की हे व्हिडिओज बघा. छोट्या छोट्या कन्सेप्ट वरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आहे. सो दॅट युअर ऑल कन्सेप्च्युअल नॉलेज विल बी ओके डन. सो सगळ्या जणांनी असंच माझ्यावरती प्रेम करा म्हणजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त व्हिडिओ माझ्याकडे असलेलं जास्तीत जास्त नॉलेज तुमच्यापर्यंत शेअर करता येईल. ओके. चलो. सो नाउ विल स्टार्ट अ न्यू पॉइंट अँड दॅट वन इज रेझोनन्स इफेक्ट. ओके. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं की इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट इज नथिंग बट प्रॉपर्टी ऑफ पुलिंग इलेक्ट्रॉन थ्रू सिग्मा बॉन्ड. बरोबर, थ्रू सिग्मा बॉन्ड. सो कार्बन कार्बन बॉन्ड होता आणि इथे कुठला तरी फंक्शनल ग्रुप होता आणि तो आयदर इलेक्ट्रॉन पुल करतो नाहीतर पुश करतो. सो व्हॉट एव्हर इज इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इट वॉज टेकिंग थ्रू सिग्मा बॉन्ड. आणि आज आपल्याला काय बघायचंय? रेझोनन्स इफेक्ट. रेझोनन्स इफेक्टचं दुसरं नाव आहे मेझोमेरिक इफेक्ट. ओके. सो रेझोनन्स मेझोमेरिक दोन्ही सेमच असते. सो त्या इफेक्ट मध्ये काय होतंय? इट इज ऑपरेशन इज लाईक दिस. इलेक्ट्रॉन पुल करायचे नाही तर पुश करायचं. म्हणजे काय? पोलॅरिटी इंड्यूस होणार आहे. ओके. इलेक्ट्रॉन पुल पुश केलं की काय होणार? इकडं प्लस इकडं मायनस, पोलॅरिटी इंट्रोड्यूस होणार आहे. बट व्हॉट इज द पॉइंट? पोलॅरिटी इज इंट्रोड्यूस थ्रू पाय सिस्टीम. पाय इलेक्ट्रॉन ऑर लोन पेअर. लक्षात येतं? सिग्मा बॉन्ड होता तेव्हा इंडक्टिव्ह इफेक्ट, पाय बॉन्ड आला की कोणता? रेझोनन्स इफेक्ट. कळलं? सो बघा फायनल डेफिनेशन. पोलॅरिटी प्रोड्युस्ड इन अ मॉलिक्यूल बाय इंटरॅक्शन ऑफ पाय इलेक्ट्रॉन ऑर लोन पेअर. पाय इलेक्ट्रॉन म्हणजे कोणते? डबल बॉन्ड वाले. लोन पेअर म्हणजे डोक्यावरची लोन पेअर. बरोबर. सो दोन्ही नॉन बॉन्डेड असं आपण त्या स्कोप मध्ये बोलूया. सो हे जे इलेक्ट्रॉन जे लूजली बाउंड असतात त्यांचं जे काही कॉन्ज्युगेशन म्हणजे काय? अल्टरनेट सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड. व्हॉट इज कॉन्ज्युगेशन? कॉन्ज्युगेशन मीन्स अल्टरनेट सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड लाईक दिस. बघा आता सपोज इफ आय ड्रॉ मॉलिक्यूल लाईक दिस देन दिस 3 पाय बॉन्ड्स आर इन कॉन्ज्युगेशन. समजा मी अजून एखादं स्ट्रक्चर काढलं, इथं पाय बॉन्ड काढला, इथं निगेटिव्ह चार्ज काढला, तर हे काय आहे? कॉन्ज्युगेशन. ओके. अजून बघा इथं समजा मी लिहिलं NH2 नायट्रोजन हॅव्हिंग लोन पेअर आणि इकडे एक पाय बॉन्ड काढला, तर हे दोघं जण काय? कॉन्ज्युगेशन मध्ये. लक्षात येते? सो व्हॉट इज कॉन्ज्युगेशन? यू विल हॅव सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, और निगेटिव्ह चार्ज सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, पॉझिटिव्ह चार्ज सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, लोन पेअर सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड. सो या सगळ्याला काय म्हणायचं? कॉन्ज्युगेशन. ओके. सो कॉन्ज्युगेशन मध्ये जेव्हा सिंगल डबल बॉन्ड, निगेटिव्ह चार्ज, लोन पेअर, पॉझिटिव्ह चार्ज, ओके, रॅडिकल काही आलं की त्याच्यामध्ये कोणता इफेक्ट दिसणार आहे? रेझोनन्स इफेक्ट. लक्षात आलं? नेक्स्ट वन, इट इज ट्रान्समिटेड थ्रू पाय सिस्टीम. ओके. सो पाय बॉन्ड आपल्याला नेसेसरी आहे. सो जसं इथं ट्रान्समिटेड थ्रू सिग्मा बॉन्ड होता, इथं ट्रान्समिटेड थ्रू पाय सिस्टीम. नेक्स्ट वन, इन इंडक्टिव्ह इफेक्ट वी हॅव रिटन वन सेंटेन्स, देर इज डिस्प्लेसमेंट ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन. तो सिग्मा इलेक्ट्रॉन असे एका बाजूला करतात, डिस्प्लेस होतात म्हणजे एका बाजूला ते ओढले जातात. कळलं? इथं वर्ड कोणता आहे बघा? डिलोकलायझेशन. डिलोकलायझेशन म्हणजे काय? जागाच बदलते. ओके. ह्या कार्बनवर उठून या कार्बनवरती जाणार, या कार्बनवर उठून या कार्बनवरती जाणार. सो टोटल बॉन्ड ब्रेक होतो आणि बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन दुसऱ्या कार्बनवरती जातात. डिलोकलायझेशन. कळलं? इंडक्टिव्ह मध्ये बॉन्ड ब्रेकिंग करायचं नाही, रेझोनन्स मध्ये बॉन्ड ब्रेकिंग करायचं आणि इलेक्ट्रॉनला ट्रान्सफर करायचं. इज इट ओके? सो डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन. ओके. So this is about some important points. We'll write some points related to resonance effect. First one, what is conjugation? Alternate bond system. Next one is this resonance effect is permanent effect. परमनंट इफेक्ट म्हणजे काय? जसा मॉलिक्यूल तुम्ही काढलाय, मॉलिक्यूल मध्ये जे काही स्ट्रक्चर बॉन्ड आहेत, बिकॉज ऑफ दॅट स्ट्रक्चर देर इज दॅट इफेक्ट. दुसरी कुठली एक्सटर्नल एजन्सी त्याला काय त्या इफेक्ट मध्ये इफेक्ट त्याच्यासाठी आणण्यासाठी एक्सटर्नल एनर्जीचा यूज होत नाही.
सो त्याला काय म्हणायचं, परमनंट इफेक्ट. जोपर्यंत तो मॉलिक्यूल आहे, जोपर्यंत त्याचे बॉन्ड जागेवर आहेत, तो इफेक्ट दिसणारच. कळालं? नेक्स्ट वन, देर इज कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. कोणते इलेक्ट्रॉन जातात? आयदर पाय बॉन्ड और लोन पेअर. ते इलेक्ट्रॉन आपल्याला कम्प्लीट ट्रान्सफर करायचे. कम्प्लीट ट्रान्सफरचं मिनिंग काय समजून घ्या, बॉन्ड ब्रेक करायचा. कळलं? नेक्स्ट वन, देर इज फॉर्मेशन ऑफ आयन्स. मीन्स आयदर यू विल गेट कॅटायन और एनायन. ओके, कारण की बॉन्ड ब्रेक झाला, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले. मग जो डोनर आहे त्याच्यावरती प्लस येणार, जो ऍक्सेप्टर आहे किंवा विड्रॉर आहे त्याच्याकडे मायनस येणार. कम्प्लीट ट्रान्सफर. वेन वी आर टॉकिंग अबाउट इंडक्टिव्ह, डेल्टा प्लस आणि डेल्टा मायनस होतं. सो कन्सेप्ट समजून घ्या काय डिफरन्स आहे. ओके, नेक्स्ट वन, इट इज सेम or you can say it does not depend on distance. ओके, इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये कसं होतं, एका बाजूने हा मॉलिक्यूल काय करणार आहे, इलेक्ट्रॉन पुल करतो. सो याच्यावरती इंडक्टिव्ह इफेक्ट मॅक्सिमम ऑपरेट होतो, याच्यावरती थोडा कमी थोडा कमी थोडा कमी, डब्ल्यू इफेक्ट असं आपण बघितलंय बघा. सो थर्ड फोर्थ बॉन्ड नंतर काय होणार आहे, तुमचा इफेक्ट कमी कमी होतो. तसं इथं होत नाही, रेझोनन्स इफेक्ट सगळीकडे सेम राहतो. ओके, सगळ्या मॉलिक्यूल वरती कम्प्लीट जो काय रेझोनन्स इफेक्ट आहे तो सेम राहतो. इज इट ओके? चलो, सो दीज आर सम इम्पॉर्टंट पॉइंट्स फॉर रेझोनन्स इफेक्ट. हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे तुम्हाला सांगते. तर वेन एव्हर यू आर गोइंग टू सॉल्व्ह क्वेश्चन लाईक असर्शन रिझन, ठीक आहे, त्या टाईपच्या क्वेश्चन मध्ये, किंवा आपण म्हणतो ना काय बरं, स्टेटमेंट टाईप ऑफ क्वेश्चन्स, ओके, और विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू, असे काही क्वेश्चन आले तर तुम्हाला थिअरी पार्ट माहिती पाहिजे. ओके, so this is about some theory points of resonance. Okay, chalo, now we'll go for next and very important point, types of resonating system. So there are two types. जसं इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये दोन टाईप होते, तसं रेझोनन्स मध्ये पण दोन टाईप आहेत, प्लस आर मायनस आर. ओके, वी कॅन कॉल इट ॲज प्लस एम मायनस एम. ओके, इंडक्टिव्ह आणि रेझोनन्स. ओके, दोघांचं मिनिंग सेम आहे. सम बुक्स हॅव आर, सम बुक्स हॅव एम. तुम्हाला जो आवडतो तो घ्या. सो व्हॉट इज प्लस आर? प्लस आर इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट. प्लस आर इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट. आणि मायनस आर काय असणार आहे? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इफेक्ट. ओके, ही कन्सेप्ट आपली जे इंडक्टिव्ह मध्ये होतं सेम त्याच्यासारखंच आहे. इंडक्टिव्ह मध्ये आपण काय होतं, प्लस आय आणि मायनस आय. द ग्रुप्स विच डोनेट इलेक्ट्रॉन दे विल शो प्लस आय इफेक्ट, आणि जे विथड्रॉ करतात ते काय, मायनस आय इफेक्ट. ठीक आहे, आय रिपीट वन्स अगेन. जेव्हा आपण इंडक्टिव्ह मध्ये बघितलं तोच पॉइंट सेम तसाच्या तसा आहे. जो डोनेट करतो त्याच्यावरती प्लस, जो विथड्रॉ करतो त्याच्यावरती मायनस. आणि तुम्हाला आठवत असेल तर मी काय सांगितलंय, यू रिमेंबर लाईक सायकोलॉजी. ओके, काय सांगितलं होतं बघा, प्लस मायनस म्हणजे मेंटॅलिटी वाईज कसं सांगितलं होतं बघा. जो देतो तो चांगला असतो, मग त्याला आणायचं पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, दॅट पर्सन इज व्हेरी नाईस. जो काहीतरी डोनेट करतोय, सो त्या पर्सनला काय आणायचं, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. आणि जो विथड्रॉ करतो म्हणजे ओढून घेतोय, सो वाईट गोष्ट आहे ही. सो जो ओढून घेतो त्याला काय करणार आपण, निगेटिव्ह ऍटिट्यूड. सो निगेटिव्ह ऍटिट्यूड म्हणजे निगेटिव्ह साईन. ओके, जस्ट डोंट गेट कन्फ्युज बिटवीन प्लस मायनस अँड चार्जेस. ठीक आहे, प्लस आर चा चार्जशी संबंध नाही, मायनस आर चा मायनस चार्जशी संबंध नाही. डोनर प्लस विड्रॉवर मायनस. इज इट ओके? चलो, नाउ नेक्स्ट पॉइंट. आता काय आपलं आवडतं काम, एक्झाम्पल्स. सो प्लस आर इफेक्ट कोण दाखवणार आणि मायनस आर कोण दाखवणार? सिंपल लॉजिक आहे. प्लस आर म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. इलेक्ट्रॉन कोण डोनेट करू शकतं, विचार, इलेक्ट्रॉन रिच. साधी गोष्ट आहे ना, ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन डोनेट करतील. कोण करेल इलेक्ट्रॉन डोनेट? सो इलेक्ट्रॉन रिच म्हणजे काय, त्या ग्रुपकडं आयदर निगेटिव्ह चार्ज पाहिजे, नाही तर त्या ग्रुपकडं लोन पेअर पाहिजे. बरोबर आहे ना, आयदर निगेटिव्ह चार्ज और लोन पेअर असलं काही असेल तर ते, म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रॉन पाहिजे तर ते डोनेट करतील. मायनस आर कोण दाखवणार, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग. इलेक्ट्रॉन कोण विथड्रॉ करतं, ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन नाही. कोणाकडे इलेक्ट्रॉन नसतात, तर ज्याच्याकडं पॉझिटिव्ह चार्ज असतो. पॉझिटिव्ह मीन्स इलेक्ट्रॉन डेफिशियंट. So some group is having positive charge will have electron withdrawing minus R effect. लक्षात आलं? So this plus may be complete plus or delta plus. This minus can be complete minus or delta minus. ठीक आहे? So काहीतरी त्याच्यावरती प्लस मायनस चार्ज असेल तर तो डोनर किंवा विड्रॉवरचं काम करणार. ठीक आहे?
बघा गंमत, इथं प्लस साईन आहे, इथं मायनस साईन आहे, इथं मायनस साईन आहे, इथं प्लस साईन आहे, म्हणून कन्फ्युज व्हायचं नाही, कन्सेप्ट वाईज जावा. ठीक आहे. चलो नाउ विल सी सम एक्झाम्पल्स ऑफ प्लस आर इफेक्ट अँड मायनस आर इफेक्ट. सो विल टेक एक्झाम्पल्स ऑफ बेन्झीन रिंग. ओके. सो बेन्झीन रिंग इटसेल्फ इज हॅव्हिंग इलेक्ट्रॉन रिच सिस्टीम. बरोबर, त्याच्याकडे 3 पाय बॉन्ड आहेत, 6 पाय इलेक्ट्रॉन आहेत. ओके. इफ दिस बेन्झीन रिंग इज हॅव्हिंग सम ग्रुप, ठीक आहे, याला एक ग्रुप आहे अँड दिस ग्रुप इज एक्झर्टिंग प्लस आर इफेक्ट. ठीक आहे, या बेन्झीन रिंगला एक ग्रुप लावला, लाईक OH लावला, NH2 लावला, CHO लावला, COH लावला, काही पण लावलंय आणि त्या ग्रुपचा इफेक्ट कोणता आहे? प्लस आर. प्लस आरचं मिनिंग काय? इट विल डोनेट इलेक्ट्रॉन टू बेन्झीन रिंग. इलेक्ट्रॉन कोणाला देणार आहे? रिंगला देणार आहे. देअरफॉर बेन्झीन रिंग बिकम्स इलेक्ट्रॉन रिच. बरोबर आहे. रिंग मध्ये कोणता चार्ज येणार आहे? निगेटिव्ह चार्ज. आणि रिंग काय होणार आहे? इलेक्ट्रॉन रिच. कसं लिहायचं बघा? निगेटिव्ह चार्ज is delocalized. Negative charge is delocalized in benzene ring. लक्षात आलं? नेक्स्ट वन, सपोज दिस G have minus R effect. समजा या G कडे मायनस आर इफेक्ट असेल तर काय होईल? मायनस आर म्हणजे काय? विथड्रॉइंग. सो हा ग्रुप काय करणार आहे? बेन्झीन रिंगचे इलेक्ट्रॉन काढून घेणार. म्हणजे काय होणार आहे? देअरफॉर रिंग विल बिकम इलेक्ट्रॉन डेफिशियंट. रिंग काय होणार आहे? इलेक्ट्रॉन डेफिशियंट होणार. आणि जे इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाले म्हणजे कोणता चार्ज येणार आहे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह चार्ज इज डिलोकलाइज्ड. ओके. सो आयदर निगेटिव्ह चार्ज रिंग मध्ये जाणार किंवा पॉझिटिव्ह चार्ज जाणार. दिस डिपेंड्स अपॉन आवर ग्रुप. लक्षात आलंय? सो हा पॉइंट तेवढा तुम्ही लिहून घ्या, म्हणजे आपल्याला पुढे जाऊयात, एक्झाम्पल्स बघूयात. आणि एक्झाम्पल झाल्यावर हे जे आपण लिहिले निगेटिव्ह चार्ज डिलोकलाइज, पॉझिटिव्ह चार्ज डिलोकलाइज म्हणजे एक्झॅक्टली काय होतं ते बघूया. ओके. चलो, सो नाव विल गो फॉर सम एक्झाम्पल्स ऑफ दिस ग्रुप. सो काय लॉजिक वापरायचंय बघा, पाठ करायचं नाही म्हणून मी हे एक एक सेपरेट एक्झाम्पल घेणार आहे. कोणतेही एक्झाम्पल पाठ करायचं नाही, लॉजिकनी सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्हाला नंतर जेव्हा आपण ऑर्थोमेटा पॅरा इफेक्ट किंवा आपल्याला हे सगळे जे कन्सेप्ट आहेत हे आपल्याला कुठं वापरायचे तर मॅक्सिमम इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ अरोमॅटिक सिस्टीम, प्रत्येक फंक्शनल ग्रुपमध्ये आपल्याला ही कन्सेप्ट यूज करायची. सो त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय तर गिव्हन ग्रुप प्लस आर आहे का मायनस आर आहे कळालं पाहिजे. तर ते कसं बघायचं ते मी आता नीट सांगते, नीट लक्ष द्या, नाहीतर पाठ करावं लागेल. ओके. कन्सेप्ट वाईज जावा, पाठ काही करावं लागत नाही. ओके. चलो, सो नाव फर्स्ट एक्झाम्पल, बेन्झीन रिंग हॅव्हिंग OH ग्रुप. बेन्झीन रिंग कडे कोणता ग्रुप आहे? OH. सो हाऊ टू डिटरमाइन? फर्स्ट ऑफ ऑल या कार्यकर्त्याचं नाव काय आहे? फिनॉल. ठीक आहे. सो फिनॉल, फिनॉल काय? बेन्झीन रिंगला OH. आता पॉइंट असा आहे की OH डोनर आहे का विथड्रॉवर आहे? बघा, आपण इंडक्टिव्हनी सॉल्व्ह केलं तर ह्याच्याकडे कोणता इफेक्ट येतो? मायनस आहे. बरोबर. ऑक्सिजन इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह, सो इट विल पुल इलेक्ट्रॉन्स फ्रॉम बेन्झीन रिंग. ठीक आहे. आता रेझोनन्स साठी काय महत्वाचं आहे? पाय इलेक्ट्रॉन वगैरे. सो विल ड्रॉ पाय इलेक्ट्रॉन्स ओव्हर हिअर. सो आता ऑक्सिजनचे पाय इलेक्ट्रॉन दोन्हीपैकी एक बघायचा. ऑक्सिजनचा पाय इलेक्ट्रॉन कॉन्ज्युगेशन मध्ये आहे का? येस. सो इट कॅन गिव्ह इलेक्ट्रॉन टू बेन्झीन रिंग. कसं देणार आहे बघा? इट कॅन गिव्ह इलेक्ट्रॉन लाईक दिस. बरोबर आहे. सो इट कॅन गिव्ह इलेक्ट्रॉन टू द रिंग मीन्स व्हॉट? इट विल हॅव प्लस आर इफेक्ट. ओके. सो बिकॉज ऑफ दिस प्लस आर इफेक्ट फिनॉल विल बिकम इलेक्ट्रॉन रिच. ओके. आता बघ, आय मुळे ओढलं जाते, आर मुळे डोनेट होते. हु इज द विनर? बरोबर ना, दोघांची कॉम्पिटिशन झाली. तर हु इज द विनर? प्लस आर इफेक्ट. ओके. व्हॉट इज द पॉइंट? इंडक्टिव्ह आणि रेझोनन्स मध्ये जर का कॉम्पिटिशन असेल तर विनर कोण असतो? रेझोनन्स. ठीक आहे. अर्थातच केमिस्ट्री इज अ फुल ऑफ एक्सेप्शन्स. सो आपल्याला एक्सेप्शनल केसेस मिळतील. त्यातल्या त्यात टाइमिंग लक्षात ठेवा, इंडक्टिव्ह रेझोनन्स मधला डॉमिनेटिंग कोण आहे? रेझोनन्स. ओके. चलो नेक्स्ट वन, बेन्झीन रिंग having NH2. बेन्झीन रिंग कडे NH2. ओके. सो नायट्रोजन कडे पण लोन पेअर दिसते, सेम हीच स्टोरी झाली. ओके. फर्स्ट ऑफ ऑल याचं नाव काय? ॲनिलीन. बरोबर. सो नायट्रोजन लोन पेअर इट इज ऑल्सो इन कॉन्ज्युगेशन. सो व्हॉट विल हॅपन? इट विल हॅव मायनस आय as well as plus r, and again who is the winner? Plus r effect. So ring will become electron rich, negative charge will delocalize.
ओके, सेम वे बघा, बेन्झीन रिंग हॅव्हिंग OCH3. सो ऑक्सिजन कडे परत लोन पेअर आली, परत तीच स्टोरी रिपीट झाली. काय बघायचं सांगते, बेन्झीन रिंगला जो डायरेक्टली अटॅच ऍटम आहे, बेन्झीन रिंगला जो डायरेक्टली अटॅच ऍटम आहे त्याचा तुम्हाला काय करायचंय, प्लस आर मायनस आर काय असेल ते बघायचं. ओके, सो लोन पेअर इज इन कॉन्ज्युगेशन. सो अगेन इट विल हॅव, आधी नाव बघूया, त्याचं नाव काय येणार आहे, एनिसोल, and it will have again minus I and plus R. Again winner is plus R effect. ठीक आहे, आता बघा मी याचाच एक आयसोमर काढते. ओके, पोझिशन आयसोमर, फंक्शनल ग्रुप आयसोमर काढूया. बेन्झीन रिंग आणि काय करायचंय बघा, इथं आपण आधी O लिहिला मग C लिहिला, पण समजा आधी CH2 लिहिला आणि मग OH लिहिला. ओके, मॉलिक्युलर फॉर्म्युला इज सेम, फंक्शनल ग्रुप चेंज झाला. आता बघा ऑक्सिजनची लोन पेअर कॉन्ज्युगेशन मध्ये आहे का, नाहीये, कळते ना, दोन सिंगल बॉन्ड मध्ये आले, सो देर इज नो कॉन्ज्युगेशन. कॉन्ज्युगेशन नाही, मग रेझोनन्स इफेक्ट मिळणार नाही. कॉन्ज्युगेशन नाही, रेझोनन्स इफेक्ट नाही. सो वी हॅव हिअर ओनली मायनस आय. सो मायनस आय इफेक्ट फक्त आहे, म्हणजे रिंग काय होणार आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट. लक्षात आलं. बरं, या कार्यकर्त्याचं नाव काय, बेन्झिल अल्कोहोल. ओके, चलो नेक्स्ट वन, बेन्झीन रिंग having NHC double bond O CH3. Name of this molecule is acetanilide. ओके, काय केलंय बघा, N काढलाय, NHC डबल बॉन्ड O. आता दुसरा मॉलिक्यूल काढूयात, बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O NHCH3. ओके, सो दिस इज अमाइड. ओके, दिस इज फिनिल ऍसिटामाइड. ओके, एक काढलाय एनिलिड, दुसरा काढलाय अमाइड. द क्वेश्चन इज विच वन इज एक्झर्टिंग प्लस आर अँड विच वन इज एक्झर्टिंग मायनस आर. ठीक आहे, आता नीट बघा, व्हॉट यू हॅव टू कन्सिडर, फर्स्ट ऑफ ऑल द बॉन्ड विच इज डायरेक्टली अटॅच टू बेन्झीन रिंग. सो बेन्झीन रिंगला डायरेक्टली अटॅच कोण आहे, इथे पहिल्या केसमध्ये नायट्रोजन आणि दुसऱ्या केसमध्ये कार्बन. सो रूल काय आपला, डोनेटिंग कडे आयदर निगेटिव्ह चार्ज नाही तर लोन पेअर असतं, विड्रॉवर करत पॉझिटिव्ह चार्ज असतो. ठीक आहे, सो इफ यू सी हिअर दिस नायट्रोजन इज हॅव्हिंग लोन पेअर. लोन पेअर आली म्हणजे कोणता इफेक्ट झाला इथे, प्लस आर. ठीक आहे, नेक्स्ट वन, इथं पण नायट्रोजन कडे लोन पेअर आहे, पण ही लोन पेअर कॉन्ज्युगेशन मध्ये आहे का, नाहीये, कळते ना, मध्ये दोन सिंगल बॉन्ड आले. सो देर इज नो कॉन्ज्युगेशन. सो दिस लोन पेअर इज नॉट इफेक्टिव्ह फॉर डिलोकलायझेशन, किंवा इथं प्लस आर इफेक्ट मिळणार नाही. बरं, इथे एक डबल बॉन्ड आहे, हा कॉन्ज्युगेशन मध्ये आहे का, आहे, बरोबर नाही, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, देर इज कॉन्ज्युगेशन. पण आता गोळ काय झालाय बघा, या सी आणि ओ मध्ये प्लस कोण आणि मायनस कोण, विच वन इज हॅव्हिंग मोर इलेक्ट्रॉन, प्लस मायनस. सो दिस ऑक्सिजन इज हॅव्हिंग मायनस डेल्टा, कार्बन इज हॅव्हिंग प्लस डेल्टा. कार्बन वरती चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह, म्हणजे कार्बन इलेक्ट्रॉन काय करणार आहे, बेन्झीन रिंगचे पुल करणार आहे, इट विल विड्रॉ इलेक्ट्रॉन फ्रॉम रिंग. कळालं, कारण की प्लस आहे, डेफिशियंट आहे, मग हा देऊ शकत नाही, हा काय करणार आहे, घेणार आहे. ओके, सो दिस विल हॅव मायनस आर इफेक्ट. कळालं. ओके, सो कसं बघायचं, प्लस आर मायनस आर. चलो, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल इज बेन्झीन रिंग having nitro group NO2. ओके, सो हाऊ टू ड्रॉ दिस NO2. आता बघा मेन पॉइंट काय, रिंगला नायट्रोजन लावला, नायट्रोजन असेल की लोन पेअर दिसते, मग ह्या नायट्रोजन कडे लोन पेअर आहे का नाही ते आधी चेक करायचं, कारण की इथे दिसतंय तीनच बॉन्ड आहे, चौथा बॉन्ड काय असतो, लोन पेअर. सो NO2 कसं काढतो आपण, N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O. नायट्रोजन इज हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजन इज हॅव्हिंग निगेटिव्ह चार्ज. कळते, नायट्रोजनचे 4 बॉन्ड झाले, पॉझिटिव्ह चार्ज. कळालं. सो नाव दिस पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कोणता ग्रुप झाला, हा दिस इज विथड्रॉइंग ग्रुप. सो दिस इज हॅव्हिंग मायनस आर इफेक्ट ऍज वेल एज मायनस आय इफेक्ट ऑल्सो. ओके, बाकी सगळ्या फंक्शनल ग्रुप मध्ये मायनस आहेच. कळलं. ओके, नेक्स्ट वन, नेक्स्ट फंक्शनल ग्रुप बघा, बेन्झीन रिंग हॅव्हिंग CH3. ओके, केमिकल कोणतं आहे, टाउलिन. ओके, दिस अर्लियर इज नायट्रोबेन्झीन, हा कोण आहे, टाउलिन. ओके, सो बेन्झीन रिंगला CH3 आहे. सो आपला रूल काय, प्लस आर मायनस आयला, की पहिला जो ऍटम आहे त्याच्यावरती कोणता चार्ज आहे.
ठीक आहे. पहिली गोष्ट सांगा, कार्बनकडे लोन पेअर आहे का? नाही, कार्बनकडे नसते. लोन पेअर कुठं असते? ग्रुप नंबर 15, 16, 17. नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन त्यांच्याकडे लोन पेअर आहे. या कार्यकर्त्याकडे बिचाऱ्याकडे लोन पेअरच नाही. लोन पेअर नाही, मग काय करणार? सो इट विल नॉट शो प्लस आर इफेक्ट किंवा इट विल नॉट शो मायनस आर ऑल्सो. ठीक आहे, तो घेणार पण नाही, देणार पण नाही. ओके, नेक्स्ट वन. आता हा जो CH3 आहे, समजा आपण असा छान डिटेल मध्ये काढला. ठीक आहे, म्हणजे आपण प्लस आर नाहीये हे फिक्स झालं का? कारण की लोन पेअर नाहीये. मायनस आर साठी हे असला प्रकार असू शकतो, डेल्टा प्लस. बघा बरं, सी आणि एच मध्ये प्लस कोण मायनस कोण? सी इज मायनस, एच इज प्लस. म्हणजे या सी वरती चार्ज काय जातोय? डेल्टा मायनस. बघा, एक तर लोन पेअर नाही, लोन पेअर नाही म्हणजे प्लस आर नाही, आणि मायनस आर साठी काय पाहिजे? पॉझिटिव्ह चार्ज, तोही नाही. म्हणजे याच्याकडे कोणताच इफेक्ट नाही. ठीक आहे, पण बघा CH3 कडे दुसरा इफेक्ट असतो, प्लस आय. कोणता इफेक्ट असतो? प्लस आय. सो टॉलिन हॅव नो इंडक्टिव्ह इफेक्ट, ओनली टॉलिन हॅव नो रेझोनन्स इफेक्ट, ओनली इंडक्टिव्ह इफेक्ट. बाकी सगळ्या एक्झाम्पल मध्ये आर आय सगळं दिसतं, याच्याकडे फक्त काय दिसतं? इंडक्टिव्ह. येस, अलॉंग विथ इंडक्टिव्ह इट हॅव हायपर कॉन्जुगेशन ऑल्सो. ठीक आहे, इंडक्टिव्ह बरोबर टॉलिन कडे अजून एक कोणता इफेक्ट आहे? हायपर कॉन्जुगेशन. ठीक आहे, चलो नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल इज बेन्झीन रिंग having C double bond O OH. Benzene ring having C double bond OH, and last one is benzene ring having C double bond O CH3. ठीक आहे, तिन्ही केस मध्ये बेन्झीन रिंगला काय लावलंय आपण? कार्बन लावलाय, आणि कार्बनला ऑक्सिजन. ठीक आहे, सो परत आपला मगाची स्टोरी. कार्बनकडे लोन पेअर असते का? नाहीये, बरोबर. सो प्लस आरचा विषय संपला. नंतर तिन्ही फंक्शनल ग्रुप मायनस आय दाखवणारच आहे. ओके, एव्हरीवन इज हॅव्हिंग मायनस आय इफेक्ट. ओके, प्लस आर तर नाही दाखवत. आता ह्या कार्बनकडे चार्ज काय बघा, इथं कसा मायनस डेल्टा आला, इथं कोणता चार्ज येतोय? 2 ऑक्सिजन, 1 ऑक्सिजन, 1 ऑक्सिजन. सो दिस कार्बन इज कॅरिंग निगेटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. कळतंय ना? सो दॅट्स वाय दीज आर हॅव्हिंग मायनस आर इफेक्ट. ओके, पहिल्या कार्यकर्त्याचं नाव काय? बेन्झोइक ऍसिड. दुसरा कोण आहे? बेन्झाल्डिहाइड. आणि तिसरा कोण आहे? काय बरं नाव आहे त्याचं? ऍसिटोफिनोल. ओके, एक कीटोन, एक अल्डिहाइड आणि ऍसिड, तिघही कार्बोनिल ग्रुप. यू गेट दिस वन. सो हाऊ टू रिमेंबर और हाऊ टू अंडरस्टँड. रिमेंबर पेक्षा काय? हाऊ टू अंडरस्टँड प्लस आर अँड मायनस आर. ठीक आहे, चला आता एवढं सगळं छान समजलंय, मग काहीतरी कहाणी में ट्विस्ट पाहिजे. तर ट्विस्ट वाला मॉलिक्यूल आहे बेन्झीन रिंग हॅव्हिंग हॅलोजन. बेन्झीन रिंग हॅव्हिंग हॅलोजन लाईक क्लोरीन. ठीक आहे, आता क्लोरीन कडे बघा, क्लोरीन कडे लोन पेअर आहे. लोन पेअर आली म्हणजे प्लस आर इफेक्ट आला, बरोबर आहे. क्लोरीन इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग पण आहे, मायनस आय आला. आणि आपला रूल काय आहे? प्लस आय मायनस आर असलं काय आलं तर हु इज द विनर? रेझोनन्स. बरोबर, इथं सुद्धा विनर रेझोनन्स आहे, म्हणजे प्रॉडक्ट येतो रेझोनन्स नुसार, पण स्पीड कमी होतो इंडक्टिव्ह नुसार. काहीतरी वेगळंच आहे ना, परत एकदा सांगते. जे काय प्रॉडक्ट आपल्याला लिहायचं आहे, यू हॅव टू राईट अकॉर्डिंग टू रेझोनन्स. ठीक आहे, आपल्याला ह्या सगळ्याचा उपयोग रिएक्शन करायला करायचा आहे, हे लक्षात ठेवा. सो याचं जे काय प्रॉडक्ट आपण लिहू रिएक्शनचं, त्या रिएक्शनचं जे डायरेक्टिव्ह इन्फ्लुएन्स आहे, आपल्याला आता या व्हिडिओमध्ये पुढे जाऊन बघायचंय. डायरेक्टिव्ह इन्फ्लुएन्स जो काय असेल, इट इज अकॉर्डिंग टू रेझोनन्स. पण स्पीड जो आहे, स्पीड कमी झाला बिकॉज ऑफ मायनस आहे. ठीक आहे, लॉजिक काय? प्लस वाले स्पीड वाढवतात, मायनस वाले स्पीड कमी करतात. ठीक आहे, सो व्हॉट इज दिस क्लोरोबेन्झीन इज कॉल्ड? दिस इज कॉल्ड ॲज ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग बट डिऍक्टिव्हेटिंग. ठीक आहे, लॉजिक काय बघा, जेव्हा आपण प्लस आर लिहितो, मग कसं ना, प्लस म्हणजे फास्ट, तर ह्याला म्हणायचं ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग ऍक्टिव्हेटिंग. ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग ऍक्टिव्हेटिंग, ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग ऍक्टिव्हेटिंग, म्हणजे प्लस आर डॉमिनेट होता. इथं काय लिहिणार? प्लस आर आहे, ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग आणि ऍक्टिव्हेटिंग. इथं काय आहे? ऑर्थोपॅरा डायरेक्ट नाही, ऑर्थोपॅरा संपलं, मग राहिलं कोण? मेटा. मेटा डायरेक्टिंग अँड डिऍक्टिव्हेटिंग. मेटा आणि डिऍक्टिव्हेटिंग. कळते ना, ऍक्टिव्हेटिंगच्या अपोजिट येणार मायनसला. इथं काय लिहिणार? मायनस आहे. मेटा डायरेक्टिंग, डिऍक्टिव्हेटिंग. इथं काय? प्लस आहे.
ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ऍक्टिव्हेटिंग, इथं काय मायनस आहे. मेटा डायरेक्टिंग डिऍक्टिव्हेटिंग, मेटा डायरेक्टिंग डिऍक्टिव्हेटिंग, मेटा डायरेक्टिंग डिऍक्टिव्हेटिंग. आणि जेव्हा सीएल कडे येतो तिथं उलट होतं, डिऍक्टिव्हेटिंग लिहायचं पण ऑर्थो पॅरा लिहायचं. कळलं ना? जेव्हा ऍक्टिव्हेटिंग वर्ड येतो तेव्हा आन्सर ऑर्थो पॅरा असतं, जेव्हा डिऍक्टिव्हेटिंग येतं तेव्हा मेटा येतं. हा एकटा काहीतरी जगा वेगळा काम करतो, डिऍक्टिव्हेटिंग बट ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. सो दिस इज समथिंग स्पेशल केस. ओके. आणि रिझन काय, तर हॅलोजन्स पिरियडिक टेबल मध्ये सगळ्यात शेवटी जातात, बरोबर ना, म्हणजे 18 सोडून द्या 17. सो हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप आहे, सो इलेक्ट्रॉन पूल करायला चांगलंच आवडतंय, त्याच्यामुळे याच्यामध्ये मायनस हा इफेक्ट डॉमिनेट होतो प्लस आर पेक्षा. ओके, दॅट्स वाय इट इज डिऍक्टिव्हेटिंग. डन. चलो, सो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ ऑल एक्झाम्पल्स. आणि आता आपण बघूयात हे ऑर्थोपॅरा म्हणजे काय प्रकरण आहे. ठीक आहे. चलो, सो फॉर दॅट पर्पज विल टेक 2 एक्झाम्पल्स. एक घेऊयात आपण प्लस आरचं आणि दुसरं घेऊयात मायनस आरचं. ओके. चला, आता आपण पुढे जाऊयात. नाऊ वी विल सी व्हॉट इज दिस डायरेक्टिव्ह इन्फ्लुएन्स, ऑर्थोपॅरा मेटा काय प्रकरण आहे. ठीक आहे. सो लेट अस सी दिस पॉइंट. सो विल टेक 2 एक्झाम्पल्स. फर्स्ट वन इज प्लस आर इफेक्ट अँड सेकंड वन इज मायनस आर इफेक्ट. काय बघा, मगाशी आपण लिहिलं होतं, प्लस आर इफेक्ट असेल तर काय होतं, निगेटिव्ह चार्ज डिलोकलाइज, निगेटिव्ह चार्ज डिलोकलाइज इन बेन्झीन रिंग. ओके. डिलोकलाइज म्हणजे काय, निगेटिव्ह चार्ज त्याची जागा बदलतो आणि रिंग मध्ये येतो. तर रिंग मध्ये कुठे येतो ते आपल्याला हे स्ट्रक्चर काढून बघायचे. सेम वे इथं काय लिहिणार आहे आपण, पॉझिटिव्ह चार्ज डिलोकलाइज इन बेन्झीन रिंग. सो डिलोकलाइज म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज रिंग मध्ये येतो, तर रिंग मध्ये कोणत्या कोणत्या कार्बनवर येतो ते आपल्याला बघायचं. अँड दिस इज नथिंग बट नाउ वी आर गोइंग टू ड्रॉ रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. ओके. चलो, सो लेट अस स्टार्ट पॉइंट ऑफ दिस वन, हाऊ टू ड्रॉ रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. सो बघा, सुरुवात कसं करायचं, जेव्हा रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढायचंय तर काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम राहायला पाहिजे, चार्जेस सेम राहायला पाहिजेत, ऍटम मॉलिक्यूल जे काय काढले त्यांची जागा बदलायची नाही. ओके. सो फर्स्ट थिंग, दिस ऑक्सिजन विल गिव्ह इट्स लोन पेअर टू कार्बन नंबर 1. कार्बन नंबर 1 आणि 2 मधला पाय बॉन्ड ब्रेक होणार, 2 वरती कोणता चार्ज येणार, निगेटिव्ह चार्ज. सो व्हॉट इज युअर फर्स्ट स्ट्रक्चर. कसं काढायचं बघा, फर्स्ट स्ट्रक्चर काढताना आधी रिंगच्या जागेवर रिंग काढायची, नंतर ओएचच्या जागेवर ओएच काढायचा, नंतर जे बदललेलं नाही, काय बदल नाही, हे 3 आणि 4 मधले पाय बॉन्ड यांची जागा बदलायची नाही. तर ऑक्सिजनकडे 2 लोन पेअर आहेत, त्यातली एक वापरली नाही. कळलं काय केलंय मी, जे काही बदललेलं नाही ते आधी लिहून घ्यायचं. नाउ व्हॉट इज चेंज, या दोघांमध्ये काय झालंय, डबल बॉन्ड आणि निगेटिव्ह चार्ज इकडे गेले. ओके. सो whenever you are drawing resonating structure, first draw whatever is not changed and then draw whatever is changed, म्हणजे कधीच आन्सर चुकणार नाही. ओके. नेक्स्ट वन. सो इथे निगेटिव्ह चार्ज कुठे आले, निगेटिव्ह चार्ज इज ऑन C2, बरोबर ना, आपल्या 2 नंबर कार्बनवर आले. नेक्स्ट वन. आता हा निगेटिव्ह चार्ज इथं जाऊन काय करणार, डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड इकडे जाऊन काय करणार, सिंगल बॉन्ड. सो व्हॉट यू विल गेट अनदर स्ट्रक्चर. परत एकदा बघा काय काय बदललेलं नाही, हे डबल बॉन्ड OH. अरे हा महत्वाचं, दिस ऑक्सिजन इज हॅव गिव्हन इलेक्ट्रॉन. ऑक्सिजन न्यूट्रल होता, त्याने इलेक्ट्रॉन दिले, त्याच्याकडे चार्ज काय आला, पॉझिटिव्ह. ठीक आहे. इथं न्यूट्रल आहे, हा पण न्यूट्रलच दिसला पाहिजे. इथं न्यूट्रल म्हणजे एक पण प्लस मायनस नाहीये, इथं एक प्लस एक मायनस म्हणजे न्यूट्रल झाला. सो अगेन व्हॉट एव्हर इज नॉट चेंज ते काढून टाकूयात आधी. OH प्लस इथे डबल बॉन्ड, आता कुठं डबल बॉन्ड झालाय, 2 आणि 3 मध्ये डबल बॉन्ड झालाय, 4 वरती मायनस आलाय. सो नाव निगेटिव्ह चार्ज इज ऑन C4. नेक्स्ट वन. आता हा निगेटिव्ह इथं जाऊन डबल बॉन्ड करणार, डबल बॉन्डचा होणार निगेटिव्ह. सो व्हॉट इज युअर नेक्स्ट स्ट्रक्चर. नेक्स्ट स्ट्रक्चर मध्ये परत मगासारखंच, आधी सगळं स्केलेटन काढून घ्यायचा, जे चेंज नाही झालं ते काढून घ्यायचं. ओके. नेक्स्ट वन. आता काय झालं, इथं 4 आणि 5 मध्ये डबल बॉन्ड आणि 6 वरती मायनस चार्ज. नेक्स्ट वन. आता परत तीच प्रोसेस रिपीट होणार, निगेटिव्ह चार्ज आतमध्ये आला आणि हा डबल बॉन्डचा झाला सिंगल बॉन्ड. सो याचं लॉजिक काय झालं बघा, निगेटिव्हनी इलेक्ट्रॉन दिले आणि पॉझिटिव्हनी घेतले, सो दोघांचा चार्ज न्यूट्रल झाला आणि ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन मिळाले, इलेक्ट्रॉनची पेअर मिळाली, सो त्याची पेअर त्याला वापस मिळाली. सो व्हॉट इज युअर फायनल आन्सर, यू विल हॅव
This structure, here is one double bond, here is single bond, OH and its lone pair back. So if you observe structures, first आणि लास्ट स्ट्रक्चर सेम आहे, फक्त काय झालंय, पाय बॉन्डची जागा बदलली. येस, आपल्याला इथे एक पॉइंट लिहायचा, इथे निगेटिव्ह चार्ज कुठे आहे, निगेटिव्ह चार्ज इज ऑन C6. ठीक आहे, बाकी पहिला आणि शेवटचा न्यूट्रल आहे, तिथे निगेटिव्ह चार्जेस नाही. चलो, नाउ विल ड्रॉ दिस वन. बरं, इथं काय लिहिणार आहे, निगेटिव्ह चार्ज डिलोकलाइज इन बेन्झीन रिंग ऍट C2, C4, C6. कळलं, 2, 4, 6 आणि 2, 4, 6 म्हणजेच कोण आहे, ऑर्थो अँड पॅरा. कळलं ना, 2 आणि 6 वरती ऑर्थो पोझिशन आणि 4 वरती कोणती पोझिशन आहे, पॅरा. सो ऑर्थो पॅरा असं म्हणायचं. ओके, चला आता इथनं सुरू करूयात. सो नाव इन सेकंड स्ट्रक्चर, दिस कार्बन इज हॅव्हिंग पॉझिटिव्ह मायनस आर इफेक्ट, सो इट विल विथड्रॉ इलेक्ट्रॉन. सो हा इलेक्ट्रॉन आधी बेन्झीन रिंग मधनं घेणार. कळलं, याने इलेक्ट्रॉन घेतले की याचे 5 बॉन्ड होतात, की लगेच हा ऑक्सिजन इलेक्ट्रॉन ओढून घेणार स्वतःकडे. कळालंय. सो नाव इफ आय गिव्ह नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, काय होणार आहे चेंज, चेंज काय होणार, हे 5, 6 तसेच ठेवायचे, मगाशी सांगितलं तसं ओरिजिनल बॉन्ड आपले आहेत ते तसेच ठेवायचे. नंतर इथला कोणता बॉन्ड आहे, COOH, बरोबर. इथं काय झालंय, डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड, ऑक्सिजनच्या डोक्यावरती मायनस चार्ज. 1 आणि C मध्ये काय झालंय, डबल बॉन्ड, आणि 2 वरती कोणता चार्ज येणार, प्लस. इट हॅव गिव्हन इलेक्ट्रॉन, बरोबर. नेक्स्ट वन, नाव इन सेकंड केस, दिस पाय बॉन्ड विल शिफ्ट हिअर, बरोबर. पाय बॉन्ड आतून काय झाला, शिफ्ट झाला, या पॉझिटिव्हचा न्यूट्रल झाला, इथं काय येणार आहे, पॉझिटिव्ह. सो व्हॉट यू विल गेट, आता जर आपण फास्ट काढूयात स्ट्रक्चर, सो यू विल गेट द स्ट्रक्चर लाईक दिस, CO minus OH and here is plus. कळलं. नेक्स्ट आता थर्ड पाय बॉन्ड पिक्चर मध्ये येणार, तो इथे डबल बॉन्ड करणार. अँड व्हॉट इज युअर स्ट्रक्चर नाव, नाव यू विल हॅव पॉझिटिव्ह चार्ज ऑन C6, बरोबर. आणि इथं काय झाले, तुमचे 2 पाय बॉन्ड आले, बरोबर. नाव इन लास्ट स्ट्रक्चर, लास्ट स्ट्रक्चर मध्ये काय होणार, हा डबल बॉन्ड आहे तो काय करणार, सिंगल बॉन्ड. यांनी सिंगल केलं की वरचा ऑक्सिजन म्हणला घे रे बाबा तुला इलेक्ट्रॉन परत घे. जे पहिल्या स्टेपला त्यांनी विथड्रॉ केले होते तर त्यांनी काय केलं, त्याला रिटर्न करून टाकले. सो व्हॉट इज युअर लास्ट स्ट्रक्चर, लास्ट स्ट्रक्चर मध्ये सगळं न्यूट्रलाइज झालं, निगेटिव्हने इलेक्ट्रॉन दिले, पॉझिटिव्हने घेतले, अँड यू विल गेट ओरिजिनल स्ट्रक्चर बॅक. फक्त चेंज काय झालाय, फर्स्ट आणि लास्ट स्ट्रक्चर मध्ये चेंज कुठं झालाय, द पोझिशन ऑफ पाय बॉन्ड, अँड इट इज नथिंग बट डिलोकलायझेशन ऑफ पाय बॉन्ड. ओके. So now what will you see in minus R effect, positive charge is delocalized. कुठं कुठं गेलाय, आधी कुठे गेलाय, C2 वर. सो पॉझिटिव्ह इज ऑन C2. इथं पॉझिटिव्ह कुठे आहे, पॉझिटिव्ह इज ऑन C4 अँड पॉझिटिव्ह इज ऑन C6. पोझिशन त्याच राहिल्या ना. ओके. सो व्हॉट यू कॅन से, ऍट C2, C4 अँड C6 देर इज पॉझिटिव्ह चार्ज. कळालं. सो पॉझिटिव्ह चार्ज पण कुठे गेलाय, ऑर्थो आणि पॅराला. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट, आय थिंक यू हॅव अंडरस्टूड दिस वन. दिस मच इज सफिशियंट फॉर रेझोनन्स. फक्त एक एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊन ठेवते, ते ऍक्टिव्हेटिंग डिऍक्टिव्हेटिंग म्हणजे काय. ओके. वी आर गोइंग टू यूज दिस रेझोनन्स कन्सेप्ट इन केस ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ठीक आहे, असल्या काहीतरी आपल्याला रिएक्शन स्टडी करायचं. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे काय, इलेक्ट्रोफाईल नावाचा एक रिएजंट येणार, तो बेन्झीन रिंग वरती अटॅक करणार आणि त्याचे सबस्टिट्यूशन होणार. ठीक आहे. सो व्हॉट इज द पॉइंट, इलेक्ट्रोफाईल इटसेल्फ इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट, सो इट विल अटॅक ऑन इलेक्ट्रॉन रिच सेंटर. बरोबर का, तो स्वतः इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, म्हणजे त्याच्याकडे प्लस चार्ज आहे, मग तो अटॅक कुठं करणार, जिथं मायनस आहे तिथं. और इन अदर वर्ड्स इट विल अवॉइड टू अटॅक ऑन इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर. कळते, एक तर रिच पशी जाईल, इलेक्ट्रॉन रिच नसेल तर डेफिशियंट पशी तरी जाणार नाही, ते सोडून दुसरीकडे जाईल. ठीक आहे. म्हणजे बघा, इन केस ऑफ प्लस आर इफेक्ट, प्लस आर इफेक्ट असेल,
प्लस आर इफेक्ट असताना आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक सेंटर कोणते 246. आपला इलेक्ट्रोफाईल कुठं जाणार आहे? इट विल गो टू ऑर्थो और पॅरा. बरोबर, 246 म्हणजे काय? ऑर्थो पॅरा. लक्षात आलं? समजा आपल्या ग्रुपमध्ये मायनस आर इफेक्ट आहे. मायनस आर म्हणजे काय? 246 वरती कोणता चार्ज होत आहे? पॉझिटिव्ह. 246 वरती पॉझिटिव्ह असेल तर इलेक्ट्रोफाईल तिथं जाईल का? नाही, तो काय करेल? अवॉइड करेल. मग 246 अवॉइड केलं तर राहिलं कुठलं? 3 और 5. 3 आणि 5 म्हणजेच काय? मेटा. सो इलेक्ट्रोफाईल विल गो टू मेटा पोझिशन. सो इलेक्ट्रोफाईलने कुठं जायचं हे हा वरचा ग्रुप ठरवतो. दॅट्स वाय डायरेक्टिंग इन्फ्लुएन्स ऑर्थोपॅरा का मेटा. सो ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग किंवा मेटा डायरेक्टिंग. लक्षात आलं? सो दिस इज ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग and this is meta directing. ओके, आता दुसरा पॉइंट ऍक्टिवेटिंग डिऍक्टिवेटिंग. सो ऍक्टिवेटिंग म्हणजे फास्ट झालं, डिऍक्टिवेटिंग म्हणजे स्लो झालं. तर लॉजिक काय बघा, इलेक्ट्रोफाईल इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. तो अटॅक कुठं करतोय? रिंग वरती करतोय. जर का रिंग मध्येच पॉझिटिव्ह चार्ज असेल, रिंग मध्येच पॉझिटिव्ह चार्ज असेल तर इलेक्ट्रोफाईलला आवडेल का जायला? नाही आवडणार. का? इलेक्ट्रोफाईल स्वतःच इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. आधीच त्याच्या पोटात खड्डा पडलाय. मग अजून त्या खड्डावाल्याकडे जाईल का? नाही. तो काय, आपण रिच कडे जाऊयात, हे बरं पडेल, हा आपल्याला काहीतरी मदत करेल. लक्षात येते? सो इलेक्ट्रोफाईल विल अट्रॅक्ट टुवर्ड्स प्लस आर इफेक्ट. प्लस आर वाल्या कार्यकर्त्यांवरती त्याची रिॲक्शन फास्ट होणार, मायनस आर वरती रिॲक्शन स्लो होणार. सो प्लस आर ला म्हणायचं ऍक्टिवेटिंग इफेक्ट, मायनस आर ला म्हणायचं डिऍक्टिवेटिंग. कळालं? सो व्हेनेवर यू हॅव प्लस आर, reaction becomes faster and it is called as activating, and whenever minus R group is there, reaction becomes slow, what we call it as deactivating. Okay, सो आपल्या ग्रुपमध्ये आपली रिॲक्शन फास्ट होणार का स्लो होणार? प्रॉडक्ट ऑर्थोला जाणार का मेटाला जाणार का पॅराला जाणार? ठीक आहे, मेजर कोण होणार, मायनर कोण होणार, हे सगळं कोण ठरवतंय? हे वरती लागलेले ग्रुप्स. ओके, दॅट्स वाय दिस ग्रुप्स हॅव इन्फ्लुएन्स ऑन अवर रिमेनिंग सिस्टीम, आणि त्यानुसार आपले रिॲक्शनचे प्रॉडक्ट या रिॲक्शनचा स्पीड दोन्ही चेंज होतं. कळाले सगळ्यांना? सो दिस इज अबाउट रेझोनन्स अँड डायरेक्टिव्ह इन्फ्लुएन्स. ओके, ही रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स कशी काढायचे ते नीट बघून घ्या. समजा तुम्हाला मगाशी कळालं नसेल तर परत एकदा तुम्ही व्हिडिओ पॉज करा, रिवाइज करा, पण हा पॉइंट नीट बघून घ्या. हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे सांगते. फॉर जेई अँड नीट ओनली हे एवढं पाठ केलं काम झालं. ओके, इलेक्ट्रॉनिक सबस्टिट्यूशन मध्ये ऑर्थोपॅरा कोण, मेटा कोण, वगैरे वगैरे, किंवा ऍक्टिवेटिंग काय डिऍक्टिवेटिंग काय, किंवा मगाशी जे एक्झाम्पल येते. बट इन केस ऑफ बोर्ड एक्झाम यू विल गेट द क्वेश्चन, ड्रॉ द रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ऑफ फिनॉल, ड्रॉ द रेझोनेटिंग स्ट्रक्चर ऑफ बेन्झोइक ऍसिड, ड्रॉ रेझोनेटिंग स्ट्रक्चर ऑफ नायट्रोफिनॉल, असले काहीतरी क्वेश्चन येतात. दुसरा क्वेश्चन काय येतो, व्हाय फिनॉल इज और व्हाय नायट्रोफिनॉल इज मोर ऍसिडिक दॅन नॉर्मल फिनॉल. त्याचं रिझन सांगते. क्वेश्चन काय, व्हाय नायट्रोफिनॉल इज मोर ऍसिडिक दॅन फिनॉल. सो क्वेश्चन आन्सर काय, नायट्रोफिनॉल हॅव 6 रेझोनेटिंग स्ट्रक्चर, फिनॉल हॅव 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर. ठीक आहे, असं काहीतरी आहे आन्सर. जेव्हा फिनॉल टॉपिक आहे तेव्हा आपण डिटेलमध्ये करूया. पण याचं लॉजिक आहे, रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढायचे, त्याला 1, 2, 3, 4 लिहायचं, आणि एकात 6 स्ट्रक्चर झाले, एकात 5 झाले, मग 6 वाला भारी, मग त्याचं ऍसिडिक नेचर भारी, असलं काहीतरी लिहायचं. सो यू हॅव टू ड्रॉ दिस स्ट्रक्चर. सो कसे काढायचे ते नीट बघून घ्या आणि त्या पद्धतीने आन्सर द्या. 246 वरती पॉझिटिव्ह जातो का निगेटिव्ह जातो ते नीट बघा. कळालं? ओके, सो आय होप यू हॅव टेकन स्क्रीनशॉट ऑफ दिस कन्सेप्ट. नाऊ विल स्टॉप हिअर. आणि प्लीज माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला दाखवा, सगळ्यांना शेअर करा. मॅक्सिमम आपल्याला व्हिडिओ काय करायचे, पब्लिश करायचे. मराठीमध्ये मुद्दामून करते, जास्त करून जे महाराष्ट्रीयन मुलं आहेत, म्हणजे बरेचदा काय होतं, महाराष्ट्रामध्येच IIT आणि जेई साठी जे काय आपले अकॅडमीज वगैरे चालतात, रन होतात, या सगळ्यामध्ये जास्त करून नॉन महाराष्ट्रीयन टीचर्स असतात. दे यूज लँग्वेज आयदर हिंदी और इंग्लिश. बरोबर, बट द स्टुडंट्स आर फ्रॉम सेमी इंग्लिश और मराठी मीडियम और इंग्लिश मीडियम. जरी इंग्लिश मीडियम असलं तरी जनरल आपली लोकल लँग्वेज मराठी आहे. सो मराठीमध्ये एक्सप्लेनेशन जर का तुम्हाला समजलं तर कन्सेप्ट समजणं और इझी होणार. लक्षात येते? दॅट्स वाय हे मराठीमध्ये व्हिडिओ करण्याचं जास्त करून ट्रेंड मी हे केलंय. नाहीतर तुम्ही समजा नेटवरती सहज तुम्ही रेझोनन्स इफेक्ट वगैरे नेटवरती जस्ट तुम्ही गुगल केलं तर यू विल गेट नंबर ऑफ व्हिडिओज, पण मराठीमध्ये मिळणार नाही. ओके, आय एम ट्राइंग टू एक्सप्लेन ऑल दिस पॉइंट्स इन युअर मदर टंग. सो प्लीज 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 याला अप्रिशिएट करा.
व्हिडिओ सगळ्यांना पाठवा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. गुड बाय.